अ, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राला प्रधानमंत्री आवास योजनेचं देशातलं सगळ्यात मोठं उद्दिष्ट मिळालं होतं. जवळजवळ 30 लाख घराचं उद्दिष्ट मिळालं. ती घरकुलं मंजूरही झाली, प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आणि विक्रमी वेळेमध्ये 5 लाख घरकुलांचं बांधून आमची पूर्ण झाली. त्या घरकुलांच्या हस्तांतरणाचा विषय, त्यासोबत महाराष्ट्राच्या प्रधानमंत्री आवास योजनेसाठी 10,000 कोटी रुपयांचा हप्ता महाराष्ट्राला देण्यासंदर्भात माननीय केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान साहेब सातारमध्ये येत आहेत आणि 2 कार्यक्रम आहेत त्यामध्ये की 10,000 कोटीच्या हप्त्याचं वितरण आणि 5 लाख घरांचं लाभार्थ्यांना चावी वाटप असं म्हणा, अशा पद्धतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी करतो. आणि त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, केंद्रीय मंत्री सन्माननीय शिवराजसिंह चौहान साहेब सातारमध्ये येत आहेत. त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं, तयारीच्या अनुषंगानं आज आम्ही बैठक घेतली आणि हा राज्यव्यापी कार्यक्रम असल्यामुळे भव्य दिव्य व्हावा म्हणून सगळ्या अधिकाऱ्यांच्या सोबत, त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या सोबत, पार्टीसोबत चर्चा करून एक भव्य दिव्य कार्यक्रम व्हावा अशा पद्धतीचं नियोजन केलं. मंत्र्यांचा दौरा, नियोजित दौरा आहे तो नेमका किती तारखेला असेल? 15 तारखेला सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री महोदय आणि आदरणीय शिवराजसिंह चौहान साहेब या ठिकाणी येत आहेत आणि 5 लाख घराचा त्याला आपण लोकार्पण सोहळा, तर मगाचपासून तो शब्द वाया वास्तविक पदावर 5 लाख घरांचं लोकार्पण करण्याचं या ठिकाणी होणार आहे आणि त्यासोबत 10,000 कोटी रुपये राज्याचा हप्ताही मिळणार आहे.